श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, रडू नकोस. या क्षणी तुझ्या श्रद्धेने येते आलो आहेस. तुझ्या प्रार्थना मी ऐकलो आहे. हे पवित्र क्षण आहेत आणि या क्षणात तुझं नशीब बदलू शकतो. पण जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर माझ्या कृपेचा दरवाजा तुझ्यासाठी क्षणभर का होईना बंद होईल. पुन्हा काही ऐकायला तुला मिळणार नाही. अनुभवायची संधी निघून जाईल. पुढचे 5 मिनिटे हे इतके महत्त्वाचे आहेत की त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर खूप मोठा होणार आहे. म्हणूनच मी म्हणत आहे की ऐकत राहा, विश्वास ठेव आणि मी करणार तुझ्या आयुष्यात चमत्कार. होय बाळा, मी सांगत आहे शांत हो, कारण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीचाही मीच आधार आहे. बाळा, माझ्या कृपेने वादळ हे थांबतात. माझ्या शब्दाने संकटेही मागे हटतात. ज्याच्या मनात शंका आहे त्याच्या आयुष्यात मी बरकत आणणार आहे. त्याच्यासाठी मी आहे. हे माझ्याकडे ये मुला, हे मी तुला आज सांगत आहे. आता तुला विश्रांती मिळणार आहे. मी तुझ्या मनातील भीती, त्यांना विचाराचं ओझं कमी करणार आहे. माझ्या बाळा, मला हवे तुझ्या दिवसातील शांतता आणि तुझ्या रात्रीतील समाधान आहे. हे ऐकणं म्हणजे फक्त संदेश नव्हे तर माझ्या आशीर्वादाचा द्वार उघडणं आहे. अशक्य गोष्टी शक्य होते. फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐक. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाळा, तू माझ्या आशीर्वादाचा वारस आहेस, पण कधी कधी भीतीमुळे, गैरसमजमुळे तू स्वतःला त्या आशीर्वादापासून दूर होतोच. काही लोक तुला त्रास देतील, काही तुला कमी लेखतील, पण मी तुला वचन देतो, कसलाही धोका तुझ्या जवळसुद्धा येणार नाही. मी तुझं रक्षण करेल. तुझ्या आयुष्यात संकट येतील, लोक पाठ फिरवतील, पण धैर्य ठेव. मी तुला कधीही सोडणार नाही. तुला हा संदेश प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्या क्षणी तुझं मन, माझे प्रेम माझ्या मनाला स्पर्श करते. मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देतोय. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणूनच मी तुला सांगतोय की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुला ज्यांनी दुखवलं, त्याला अपमानित केलं, ज्याचे दुःख मी स्वतः दूर केलेले आहे. तू प्रत्येक अनुभव, त्याचे अश्रू तुझा व्यर्थ गेला नाही. आज तू अधिक मजबूत आहेस. होय बाळा, तू समजून घेण्यासाठी तुला मी सज्ज आहे. प्रकाशाचे द्वार उघडत आहे. आता माझा बाळ, तू त्या प्रकाशाचा वाहक होणार आहेस. पण हे लक्षात ठेव, ज्यांना तू मागे टाकला, जे तुझ्या तेजाने जळालेत, ते तुला परत मागे खेचायला येतील. त्याच्यापासून तुला आता काही धोका नाही. तू घाबरू नकोस. भीतीची गर्दी तू पडू नकोस. विश्वास हरवू नकोस. मी आहे ना, मी तुझा आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावरती विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश 5 जणांना शेअर कर. तू माझा आहेस. बाळा, डोळ्यात पाणी आणू नको आणि तुझं दुःख मी पाहत आहे. तू जेव्हा रडत बसतो तेव्हा माझं हृदय सुद्धा थरथरतं. पण तुला माहीत आहे का, तू एकटाच नाहीस. मी तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक अश्रूमध्ये आहे. ते मी तुला नक्कीच देणार, जे तुला पाहिजे आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. माझ्यावर, स्वतःवर आणि वेळेवर. कधी कधी माझं उत्तर ताबडतोब मिळत नाही बाळा, कारण मी त्यामागे मोठा आशीर्वाद तयार करत असतो. अशा वेळी तू नाशवंत चिंता करत बसू नको. माझ्या कृपेचा प्रभाव आता तुझ्या दिशेने वळत आहे. आजवर तुझे गमावले ते परत येणार आहे. मी मान्य करतो, पण मी तुला जे देणार आहे ते इतके मोठे असेल की तू गमावलेले विसरून जाशील. हे बाळा,
शांत राहा, कारण मी अशक्यलाही शक्य करतो. तुझ्या मनातील वादळे माझ्या नावाच्या जपानी थांबतील. माझं नाव घे आणि बघ तुझं दुःख, तुझं त्रास, तुझी चिंता सगळं वाऱ्यासारखे पळवून जाईल, सारखा विरघळून जाईल. तुला जेव्हा सर्वजण विश्वास ठेवत नव्हते असं वाटतं की तेव्हा एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. जगाने नाही ठेवला तरीही काही हरकत नाही. तू आज इथे आहेस याचा अर्थ तुला आज पूर्णपणे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचाच आहे. मी तुला धरून ठेवलं आहे. अजून खूप काही बाकी आहे. तुझ्या भोवती असलेली काळोख ते तुझा अंत नाही, एक नवीन प्रकाशाच्या पाटेची सुरुवात आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे फक्त एक काळ आहे, एक क्षण आहे, एक परीक्षा आहे. पण या परीक्षेच्या शेवटी मी तुझ्या आयुष्यात चमत्कार नक्कीच घडवणार आहे. आज मी तुला फक्त एवढंच सांगतो, थांबू नकोस, रडू नकोस, हार मानू नकोस, कारण स्वामी आई तुझ्यासोबत आहे. तर मग तुझे रडणे काय कामाचे, कशालाही भीती. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. माझ्या बाळा, तुझे रडणे मी पाहिले आहे. तुझ्या अश्रूमध्ये दडलेलं दुःख मी ओळखलेलं आहे. तुझे शब्द माझ्या अंतःकरणाला लागलेले आहेत. जेव्हा तुला एकटा वाटते तेव्हा माझं अस्तित्व तुझ्या जवळच आहे. माझं तुझ्यावर असलेले प्रेम, तुझे विचार, तुझे बरकत जेव्हा होईल तेव्हा त्यांना मीच दिशा देणार आहे. म्हणूनच तू माझ्यापर्यंत पोचत आहेस. मी केवळ देव नाही तर तुझ्या आत असलेली ती शांत शक्ती आहे. मी तुझे हाल पाहिले आहे, पण ते हाल आता दूर होणार आहेत, कारण मीच त्या वेदनांना एक दिव्य अर्थ देणार आहे. तू जे गमावले आहे त्याची भरपाई मी नक्कीच करेल. त्याचबरोबर तुला साजेशा गोष्टी मी तुला देणार आहे. फक्त श्रद्धा ठेव. मी तुझ्यासाठी ते बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडणार आहे. तू विश्वास ठेव आणि माझा देव, माझे स्वामी असे जप करत राहा. मी नेहमीच जे करतो ते तुझ्या भल्यासाठीच असते. माझे शब्द तुझ्या हृदयात झऱ्यासारखे वाहू दे. माझे आश्वासन तुझ्या काळजाला शांत करू दे. माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देऊ दे. पण माझ्या कुशीत तू आहेस. माझ्या कुशीत अश्रू नाहीत, फक्त शांती आणि प्रेम आहेत. हे फक्त मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. बाळा, तू इतकं सहन केलं आहेस, पण बाळा आता बस तुझ्या ओठावर तक्रार आता नको. आता तुझ्या ओठावर मला हसू पाहिजे आहे. तुझी रडणारी प्रत्येक रात्र आता मी संपवले आहे. आता तू माझ्या कुशीत शांतपणे पांघरून घेऊन झोपणार आहेस. तू आता आनंदाने तुझ्या आयुष्यात उधाण घेणार आहे. तुझ्या सर्व दुःखाचा नायनाट आता होणार आहे, कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मित्रांनो, स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी कायम आहेत. सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. धन्यवाद.